लागू केले आहे आणि कालपासून लसीकरणाची मोहीम चालू केलेली आहे. सर काय झालंय, पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर आहेत का नाही, ते खाजगी डॉक्टर बोगस डॉक्टर लय झालेत आणि ते शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेतात. सरकारी डॉक्टरला विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला एवढ्या विभागाची जबाबदारी, आम्हाला तिथं आम्ही पोचू शकत नाही. असा प्रकार चालू आहे सध्या आणि शेतकऱ्याची लय लूट चालू आहे. वृत्तपत्र चालू आहे, त्याचा नंबर आहे, त्या नंबरवर कॉल केला तर वृत्तपत्र येते. सध्या आपल्याकडे कर्मचारी कमी आहेत, 2-3 दवाखाने रिक्त आहेत पोस्ट आणि सहाय्यक आयुक्त इथले पंचायत समितीचे पण रिक्त आहे. माझ्याकडे अतिरिक्त चार्ज आहे. मसवडच्या शेळी मेंढी बाजारात पशुवैद्यकीय अधिकारी नसतो, मी बघितलं तिथं. बोलावलं तर जाणार की काय काम? नाही, तुमचं कर्तव्य आहे ना, तिथं शेतकरी सगळे जनावर येतात तिथं. एकच व्यक्ती आहे आणि एकच व्यक्तीला तो पूर्ण त्याला मग हे उत्तर, मग कर्मचारी का वाढत नाहीत? शासनाचा नियम. आता सध्या इंटरव्ह्यू चालू आहे, पोस्टिंग आता भरल्या जातील, 1 महिन्यापर्यंत पोस्टिंग भरल्या जातील. मग आता जे बोगस डॉक्टर आहेत ते शेतकऱ्यांना लुटतात ना. आपल्या लोकांना कॉन्टॅक्ट केला पाहिजे. आता किती पदं भरली जातील? लेखी परीक्षा झालेली आहे. त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले 1670 किंवा 1680 एवढ्या पदांच्या मुलाखती चालू आहेत. 7 तारखेपासून चालू झालेल्या आहेत. 19 तारखेपर्यंत 1200-1300 जणांच्या होती. या महिन्याखेरीज सगळ्या मुलाखती होतील आणि त्याच्यानंतर 20-25 दिवसांनी आपल्याला वर्ग 1चे अधिकारी मिळतील. आपल्याला तेजसनेत होतील. आता इंटरव्ह्यू आणि लेखी परीक्षा दोन्हीची बेरीज करून निकाल जाहीर होतील आणि ते जे पात्र होतील आणि जिल्ह्याची वॅकन्सी बनवून आपल्या इथं 180 पदं म्हणजे त्याच्यापैकी आता फक्त 42 आणि आपल्याकडे जे पहिले डिप्लोमा वगैरे पशुधन पर्यवेक्षक काम करत होते, तात्पुरत्या कामाच्या सोयीसाठी आपण त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. तरी पण आपल्याकडे एवढे वॅकन्सी साधारणतः 60 ते 70 पदं आपल्याला मिळतील 1 महिन्याचं. त्याच्यानंतर जे पदारिक्त ते जी पदारिक्त होतील ना पशुधन पर्यवेक्षकची, त्याची जी पदसंख्या निश्चित शासनाला करून दिली पाहिजे. आपण जिल्हा परिषद पशुधन परीक्षा त्याला इंटरव्ह्यू नाही, नुसती परीक्षा म्हणजे 12वी पास सायन्स लागणार का त्याला? डिप्लोमा, पशुधनचा डिप्लोमा. 10वी पास नंतर पशुचा जो डिप्लोमा आहे तो केलेले विद्यार्थी त्यांची जिल्हा परिषदकडून परीक्षा होणार आहे आणि असे 300 पदं रिक्त आहेत. असे कोण संबंधित असतील तर त्यांना ती परीक्षा द्यायला हवा. आणि आता जी क्लास 1 ऑफिसरची परीक्षा झालेली आणि इंटरव्ह्यू चालू आहे, 180 पदं रिक्त आहेत, त्यापैकी 40 भरलेली आहेत. तर 60 पदं आपल्याला अंदाजे निघतील. ते क्लास 1 ऑफिसर आपल्याला मिळतील. त्यामुळं हा जो प्रश्न आहे 1-1.5 महिन्यामध्ये बऱ्याचशा दवाखान्यांमध्ये आपल्याला अधिकार हे पशुवैद्य